गेले काही दिवसापूर्वी मी शिरोळ तहसीलदार कार्यालयातील उमेदवारी बंद करण्याबाबत मी 4 दिवस बेमुदत उपोषण लावले होते. त्यानंतर मी आमरण उपोषणही लावले होते. पण त्या अनुषंगाने शिरोळ तहसीलदार येथील होळकर साहेब तहसीलदार यांनी मला लेखी पत्र दिलं की आमच्याकडे कोणतेही असे उमेदवारी कार्यरत नाही आहे. पण मध्यंतरी पण मी साहेबांनी येऊन भेटून गेले. त्यावेळेला पण साहेबांनी मला टाळाटाळीची उत्तरे दिले आणि साहेबांनी असं सांगितलं की आम्ही कोणतेही असे उमेदवारी आमच्या या कार्यालयामध्ये उपस्थित नाहीत आणि आम्ही ते ठेवलेले नाहीत. पण आज दिनांक 6/11/2025 रोजी मी इथे आले असता आपले महसूल शाखा असेल, टपाल विभाग असेल, आणखी बाकीच्या विभागामध्ये उमेदवारी कार्यकर्ते इथं काम करत आहेत हे आमच्या निदर्शनात आलेले आहे. या अनुषंगाने आम्हाला हे सांगायचे आहे की शासन तहसीलदार असूनसुद्धा एका जनतेची आणि एका सामाजिक संघटनेची फसवणूक करून आम्हाला खोटं पत्र दिलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही शिरोळ तहसीलदार कार्यालयाचे आणि तहसीलदारांचे जाहीर निषेध व्यक्त करतो. कारण वारंवार ही होणारी नागरिकांची फसवणूक ही थांबायला पाहिजे. या अनुषंगाने मी बेमुदत उपोषणही लावले होते, आमरण उपोषणही लावले होते. माझे आमरण उपोषण स्थगित करण्यासाठी गावभागातील काही कार्यकर्त्यांनी आणि येथील तहसीलदार कार्यकर्त्यांनी आणि नायब तहसीलदार यांनी मला खोटे पत्र आणि खोटे आश्वासन दिले की आम्ही इथून पुढे कोणतेही सभासद किंवा उमेदवार आम्ही इथं कार्यालयात आणू देणार नाही. आणि परवाच्या दिवशी जेव्हा मी तहसीलदार साहेबांना भेटले, तहसीलदार साहेबांनी डायरेक्टली हात वर केलेले आहेत की आम्ही कोणतेही उमेदवार इथं बसवलेले नाहीत. पण आज तरीही ते उमेदवार मला सापडलेले आहेत. मग ह्या उमेदवारांना बसवण्याच्या पाठीमागे हेतू काय आहे आणि नागरिकांची वारंवार होणारी फसवणूक जी आहे ती थांबवणार कोण आणि शिरोळ तहसील कार्यालयाला जबाब विचारणार कोण? म्हणून मी आज इथं बहुजन तांत्रिक सेनेच्या वतीने इनडायरेक्टली दिवाळी झाल्यापासून मी कंटिन्यू ये जा करत होते. पण आज माझ्या तवडीमध्ये येथील सगळे उमेदवार मला सापडलेले आहेत. मी त्यांचे फोटोशूट केलेले आहेत, व्हिडिओ केलेले आहेत. मला बघता काही लोक पळून पण गेलेले आहेत, ते माझ्या व्हिडिओमध्ये आहे. एवढं मी सांगते. आणि शिरोळ तहसीलदार होळकर साहेबांनी ज्या दिवशी मी त्यांना भेटायला आले त्या दिवशी मला त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची पण धमकी दिलेली आहे. मग सामाजिक कार्यकर्त्यांना आणि सामाजिक लोकांना जर असे धमकीचे वातावरण येत असतील, तुमच्यावर केस दाखल करतो, हे करतो अशी भाषा वापरून पुन्हा जर उमेदवार इथं बसत असतील तर शिरोळ तहसीलदार कार्यालयाचे करायचे काय हे शासनाने आम्हाला सांगायचं.